विद्यार्थी मित्रांनो, चक्रवाढ व्याज जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपण एक विशेष सूत्र वापरतो, परंतु ते सूत्र न वापरता आपण सरळ चक्रवाढ व्याज काढू शकतो. ते कसे बघा, तर सरळ आपल्याला रक्कम दिली 5,000 रुपयांचे 20% दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती, तर आपण ती रक्कम लिहिणार आधी 5,000 रुपये गुणिले 20% दर. 20% म्हणजे 120, बरोबर, म्हणजेच 120/100. आता किती वर्षानंतर? 3 वर्षांचे, म्हणून 20% दर म्हणजेच 120, तो 120/100 आपण 3 वेळा लिहिणार, कारण आपल्याला इथं 3 वर्षांचं व्याज विचारले. जर आपल्याला ते 2 वर्षांचं विचारलं तर 2च वेळा लिहा. मग आता कॅल्क्युलेशन करू आपण. खालचे बघा, 1 2 1 2 3 4 3 4 5 6 5 6 सगळे शून्य कट होतात आणि उरलं उत्तर फक्त 5 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 12. 12 गुणिले 12 गुणिले 12, आपल्याला 12चा घन तर माहिती असेल, मग आपण सरळ तो घेणार 1728. समजा घन माहिती नसेल तर सरळ 12चा वर्ग 144 गुणिले 12 करा आणि आता गुणाकार करून टाका. 5 8 40, हातच्याला 4, 5 दुने 10 4 14, हातच्याला 1, 5 7 35 आणि 1 36, हातच्याला 3 आणि 5 1 5 3 8. पण आता ही रास येते, फक्त ही रास, याच्यामधनं ही मुद्दल वजा करा, आपल्याला व्याज मिळेल. याच्यातनं जर आपण 5,000 वजा केलं तर आपल्याला वजा बाकी मिळते 3,640. हे आलं व्याज, चक्रवाढ व्याज.